नुसार इंदिरा गांधी यांना देखील गुंगी गुड्या म्हटल्या गेलं. मात्र इंदिरा गांधींना गुंगी गुड्या म्हटल्यानंतर आमच्या पक्षाचे कार्यकर्ते, गुंडांचा तर प्रश्नच नाही, कार्यकर्ते किंवा समर्थक हे गुंगी गुड्या म्हणणाऱ्या लोकांच्या कार्यालयात नाही गेले, त्यांनी त्याचा विरोध नाही केला. तर इंदिरा गांधींनी त्या गुंगी गुड्या नाहीत तर त्या दुर्गा आहेत हे देशाला स्वतः न सांगता त्यांच्या कृतीतून पटवून दिलं. हे एक उदाहरण आपल्याजवळ आहे. दुसरं, मनमोहन सिंग साहेबांना सातत्यानं भारतीय जनता पक्ष आणि विरोधक मौनी बाबा म्हणून त्यांचा उपहास कुठेतरी करत असल्याचं आपण बघितलं. आणि मौनी बाबा या देशाच्या पंतप्रधानांना म्हटल्या गेल्यानंतर मनमोहन सिंग साहेबांनी अशी अर्थव्यवस्था उभी केली, असे एकापेक्षा एक सरस कायदे आणले की त्यांना असरदार अशा स्वरूपाचा उल्लेख हा त्यांचा होतो. आणि आज अर्थशास्त्रीय सगळ्या गोष्टींमध्ये आणि या देशाच्या उभारणीमध्ये मनमोहन सिंग साहेबांना किती त्यांचा प्रभाव आहे की त्यांच्या पंतप्रधानाच्या कारकिर्दीच्या 12 वर्षानंतर देखील आज अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून आणि वेगवेगळ्या कायद्यांच्या, मग आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, इलेक्ट्रॉनिकच्या क्रांतीच्या अनुषंगाने असेल, अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून असेल, त्यांचा उल्लेख हा सातत्याने केला जातो. त्यामुळे आमच्या नेत्यांना मौनी बाबा म्हटलं गेलं, आमच्या नेत्यांना गुंगी गुड्या म्हटलं गेलं, त्याचा करारा जबाब जो आहे हा आचार, विचार, व्यवहार आणि उच्चारातून काँग्रेस पक्षाने दिला आहे. आणि ती असणारी आमची गरिमा आहे. आणि हीच गरिमा आणि हेच आव्हान, हे खुलं आव्हान या आमच्या पक्षाच्या वतीनं करण्यात आलेल्या या ट्विटरच्या अनुषंगानं हा अनुरोध आणि आव्हान आम्ही राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस पक्षाला आणि त्यांच्या नेत्यांना या ठिकाणी करत आहोत. यासोबत या सगळ्या विधानाच्या अनुषंगानं फार उपदेशाचे डोस हे आमच्या पक्षाला पाळले जातात आहे. त्या संदर्भात देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो की सभ्यता काय असते. आणि जेव्हा उपमुख्यमंत्री या बारामतीतून निवडणुकीला उभ्या होत्या त्यावेळेस संस्कृतीचा, सभ्यतेचा, संकेताचा भाग म्हणून काँग्रेस पक्षानं त्यावेळेस उमेदवारी आमची विड्रॉल केली. आम्ही आमचा सुनेत्रा पवारजींच्या विरोधातील अर्ज वापस करताना मला तब्बल 5 वेळेस हा त्यांचा फोन आला होता. आणि 5 वेळेस त्यांनी फोनवर ही निवडणूक अनपोज होण्याच्या अनुषंगानं, उमेदवार वापस घ्या अनुषंगानं त्यांनी विनंती केली. त्यावेळेस आमचा संवाद झाला आणि अर्थात तो आदराचाच होता, तो सभ्यतेचाच भाग होता. आणि आम्हाला सभ्यता शिकवणाऱ्यांना हे सांगायचं आहे की अरे बाबा, आमच्याजवळ सभ्यता आहेत आणि ती सभ्यता वापरल्यामुळे त्यांच्या निवडणुकीमध्ये आम्ही आमचा अर्ज हा विड्रॉल केला. आणि तो अर्ज विड्रॉल नसता झाला तर काय होणार होतं हे आज बोलण्याची आवश्यकता नाही आणि ते सांगण्याची आवश्यकता नाही. कारण राजधर्म नावाचा एक धर्म असतो, तो कुठेतरी पाळला गेला पाहिजे. आणि त्यावेळेस दस्तूरखुद मुख्यमंत्र्यांनी देखील आम्हाला जो फोन केला होता त्याचाही संदर्भ या ठिकाणी यासाठी सांगतो की त्यांच्याबद्दल आम्हाला कुठल्याही प्रकारचा अनादर किंवा कुठल्याही त्यांच्यासदृश दुसरा असं असण्याचं कुठलंही कारण नाही. आणि त्यांच्याबद्दल आमची जी सहानुभूती आहे आणि सभ्य